हॅलो फ्रेंड्स, मी सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज आपण सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये गणपती बाप्पांचे आवडते मोदक बनवणार आहोत। प्रत्येक संकष्टीला कितीही घाई असेल तरी पटकन बनणारे अतिशय रुचकर असे तळणीचे मोदक, जे बिलकुलही मऊ पडणार नाही। त्याच्या सारणासोबत त्याचे कवरही अतिशय रुचकर आणि कुरकुरीत होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मिक्सरच्या भांड्यात सर्वात आधी मोदकाचे सारण बनवून घेऊया। अर्धा वाटी किसलेले सुके खोबरे घालूया। त्याच सोबत अर्धा वाटी साखर, 2 वेलदोडे, थोडेसे काजू बदामाचे काप। काजू बदामाचे काप ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालेल। सर्व जिन्नस मिक्सरमधून एखादा सेकंदापुरतेच फिरवून घ्यायचे, म्हणजे सारण नाही जास्त जाड होणार, नाही जास्त बारीक करायचंय। परफेक्ट मोदकाचे सारण बनवून तयार झालेले आहे। आता एका भांड्यात 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे। मोदकाचे कव्हर कुरकुरीत व रुचकर होण्यासाठी 1 चमचा गूळ घालायचा, चिमूटभर चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2 चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं। व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं। तेल आणि गूळ व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा। व्यवस्थित सर्व मिक्स झालं की थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं। छान पिठाचा गोळा तयार झाला की पिठाला वरतून पाण्याचा हात लावून 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 5 मिनिटांनंतर मोदकाचे पीठ व्यवस्थित सेट होते। पीठ छान मळून घ्यायचं। चपातीसाठी लागतो तेवढा पिठाचा गोळा घेऊन सेम चपाती लाटतो तशी तेल वगैरे लावून चपातीच लाटून घ्यायची। चपाती लाटून झाली की एक छोट्या आकाराचे अशा पद्धतीचे कशाचे तरी झाकण घ्यायचे आणि चपाती कापून घ्यायची। यामुळे सर्व मोदक एकाच आकाराचे बनतील आणि वेळही वाचेल। आता एक कापलेला चपातीचा भाग घेऊन त्यात सारण भरायचे। छान साईडने कळ्या पाडायच्या। सर्व कळ्या एकत्र आणून सारण व्यवस्थित सेट करून व्यवस्थित मोदक पॅक करून घ्यायचे, किंवा सुरुवातीला सारण भरण्याऐवजी कळ्या पाडून घ्यायच्या आणि नंतर सारण भरायचे, म्हणजे सारण हे व्यवस्थित भरलं जाईल आणि कळ्याही छान पडल्या जातील। सारण भरण्याच्या आधी कळ्या पाडल्या तर कळ्या ह्या व्यवस्थित छान पडल्या जातात आणि सारण किती भरायचे याचा अंदाजही येतो। सेकंड प्रोसेस जी मोदक बनवायची मी सांगितली आहे आता, तीच शक्यतो फॉलो करा, त्याने मोदक खूप छान बनतात। सर्व मोदक बनवून घ्यायचे। तेल गरम करायचं, तेल हलकंच गरम करायचं, ते लो फ्लेमवरती। थोडंसं तेल गरम झालं की सर्व मोदक त्यात घालायचे। तेलामध्ये मोदक सोडले की चमच्याच्या साहाय्याने थोडंसं डवळत राहायचं। बघू शकता मोदक मस्त फुगून आले वरती आणि पलटीही झालेत। हे मोदक असेच पलटी होऊन राहिलेत, ते पुन्हा सरळ झालेच नाही, त्यामुळे पुन्हा ते झाऱ्यावरती घेतले, त्याला सरळ ठेवलं व्यवस्थित आणि झाऱ्या तसंच तेलामध्ये ठेवून खालच्या साईडने ते तळून घेतले। खूप छान कलर आलेला आहे मोदकाला, बघू शकता। खूप छान कुरकुरीत, अतिशय चवदार आणि खूप कमी वेळात हे मोदक बनवून तयार होतात। परफेक्ट असे मोदक बनवून तयार झालेले आहेत। अतिशय सोपी पद्धत आणि खायला तेवढेच रुचकर आणि पटकन होणारे। तुम्हाला जर रेसिपीमध्ये काही नाविन्य वाटले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्र आणि परिवारासोबत आणि मला कमेंट करायला विसरू नका। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।